सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ग्रामीण भागातील ज्वलंत व प्रलंबित जनसमस्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार युवक आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांना 2 महत्त्वपूर्ण निवेदने सादर करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। पहिल्या निवेदनात ग्रामीण भागात सायंकाळी व रात्रीच्या वेळी महावितरणाकडून केली जाणारी इमर्जन्सी लोड शेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। सध्या शेत शिवारात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दुसऱ्या निवेदनात मौजे देवगाव येथील गावठाणासाठी मंजूर असलेले 24 तास 3 फेज वीज फीडर तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे। तांदूळवाडी उपकेंद्रातून हे फीडर मंजूर असूनही देवगाव मागील 3 वर्षांपासून वंचित आहे। येत्या 13 ऑगस्ट 2024 पूर्वी हे फीडर सुरू न झाल्यास 14 ऑगस्ट पासून प्रांत कार्यालयासमोर तीव्र आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शाहूराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, शहराध्यक्ष योगेश सोनवणे, प्रतापराव पाचपुते, संजय सालमुठे, वैभव गोटाडे, सुनील गव्हाणे आदींसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये जी लोड शेडिंग चालू झाली आहे त्याबद्दल या ठिकाणी प्रांत अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। खरं जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये सिंगल फेजसाठी कोणालाही या ठिकाणी वंचित ठेवता येत नाही, परंतु या ठिकाणी ग्रामीण भागात आज जर आपण बघितलं तर संध्याकाळी 7 वाजेनंतर ते 11 वाजेपर्यंत संपूर्ण ग्रामीण भागात लाईट जाते। हा लोड शेडिंगचा भार हा केवळ ग्रामीण भागातल्या जनतेवरती का, तुम्ही औद्योगिक क्षेत्रावरती देखील करू शकतात, ग्रामीण भागात राहणार लोक राहत नाहीत का, परंतु हा या प्रकारे ग्रामीण भागातल्या जनतेला कुठेतरी त्रस्त करण्याचं या ठिकाणी प्रकार चालू आहेत। आपण जर तसं बघायला गेलो तर एकीकडे आपण महाराष्ट्र विकासाच्या गप्पा मारायच्यात, मोठमोठे विकासाचे आश्वासनं या ठिकाणी द्यायचे, परंतु जी मूलभूत गरज विजेची आहे त्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण जनतेला आपण वंचित ठेवायचं हे कितपत योग्य आहे, अशा प्रकारचा जाब या ठिकाणी आम्ही प्रांताधिकारी साहेबांना विचारायला गेलो होतो। आज आपण जर बघितलं तर दिवसभर शेतकरी या ठिकाणी ग्रामीण भागातला शेती करून संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी जातो। घरी गेल्यानंतर त्याचे मुलं असतील, स्वयंपाक करायचा असतो, ज्या महिला भगिनी असतील स्वयंपाक करायचा असतो, मुलांना अभ्यास करायचा असतो, परंतु त्यावेळेस आज या ठिकाणी त्या ग्रामीण भागातील लोकांना वाडी वस्तीवरती आज लाईट नसते। आज पावसाचे दिवस चालू आहेत, या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, साप असतील, बिबट्या असतील, या प्रश्न देखील धोका निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही लोड शेडिंग सरकारने या ठिकाणी चालू केलेलं आहे ते कुठेतरी बंद व्हावं आणि कमीत कमी जर आपल्याकडे वीज उपलब्ध होत नसेल तर कमीत कमी सिंगल फेज तरी आपण लाईट त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, अशी विनंती या ठिकाणी आम्ही प्रांत साहेबांना केली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौजे देवरगाव या ठिकाणी 24 तास 3 फेज लाईट हे एक स्वतंत्र फीडर योजना आहे जी संपूर्ण तालुक्यात कार्यान्वित झालेली आहे। देवरगावच्या देखील उंबरठ्यावरती हे लाईट आलेली असताना अगदी 2 पोलवरती गाव जोडलं जाऊ शकतो असा प्रश्न गेली 3 वर्ष या वीज वितरण कंपनीने प्रलंबित ठेवलेला आहे। गेली 3 वर्षापासून गावकरी या योजनेचा पाठपुरावा करतात। अनेक मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार साहेब असतील यांच्यासमोर अनेकदा हा प्रश्न चर्चेला गेला, परंतु याच्यामध्ये फक्त आश्वासनं दिले जातात आणि दिशाभूल केली जाते। कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात, परंतु ज्या प्रकारे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देतात किंवा ते फिरवतात, मग ते कोणाच्या दबावाखाली करतात का, याच्या मागे काही वेगळे काही कारणं आहे का, याचाही संशोधन करणं खरं तो संशोधनाचा भाग आहे। परंतु आपण या सगळ्यामध्ये न जाता हक्क मागणं आणि लढणं हे आमच्या रक्तात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत। जर येणाऱ्या महिन्याभराच्या आतमध्ये हा प्रश्न सुटला नाही तर 13 ऑगस्टपर्यंत आम्ही निवेदनाद्वारे त्यांना माहिती दिलेली आहे आणि मागणी केलेली आहे की 13 ऑगस्टच्या आतमध्ये हा जर प्रश्न मिटला नाही तर याच ठिकाणी 14 ऑगस्ट 2026 पासून योजना कार्यान्वित होईपर्यंत गावकऱ्यांसमवेत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। आणि आत्ताच प्रांताधिकारी साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली, त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू अशा आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा प्रश्न लवकर सुटेल अशी आम्हाला अपेक्षाही आहे। परंतु न सुटल्यास 13 ऑगस्टपर्यंत आम्ही 14 ऑगस्टपासून इथे उपोषणाला, आमरण उपोषणाला बसणार आहोत।